जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। 23 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडे आणि स्थिर राहण्याचा अंदाज आहे। हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात राज्यात थंडीचा कडाका कमी होत असून किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे। काही ठिकाणी सकाळी धुके आणि हलके ढगाळ वातावरण राहू शकते। मुंबईसह कोकणात मुख्यतः कोरडे वातावरण राहील। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील। सकाळी हलके धुके असेल। कमाल तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 ते 23 अंश सेल्सिअस असेल। पावसाची शक्यता बिलकुल नाही। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात मुख्यतः कोरडे आणि सूर्यप्रकाशयुक्त दिवस असेल। किमान तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने थंडी कमी जाणवेल। कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस राहील। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातही कोरडे हवामान राहील। तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील। कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस राहील। सकाळी हलके धुके किंवा धुसरता शक्य, पण दिवसभर सूर्यप्रकाश असेल। छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव या भागामध्ये कोरडे आणि स्थिर हवामान राहील। कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 ते 17 अंश सेल्सिअस राहील। थंडी कमी होत असून पावसाची शक्यता नाही। विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागात कोरडे वातावरण असेल। कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस राहील। काही ठिकाणी सकाळी हलके धुके येऊ शकते, पण दिवसभर उष्णता जाणवेल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।